नमस्कार, सोनल किचन आणि रेसिपीजमध्ये मी सोनल तुमचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत मसाला आप्पे। तर त्यासाठी मी इथे 2 वाटी बारीक रवा, अर्धी वाटी बेसन घेतले आणि त्यामध्ये आता आपण थोड्याफार भाज्या इथे ॲड करणार आहोत। तर त्यामध्ये ना मी अर्धं गाजर किसून घेतले, त्यानंतर मी एक मध्यम आकाराचा कांदा तो बारीक चिरून घेतला, त्यानंतर थोडी कोथिंबीर चिरून घेतली आहे आणि एक अर्धी वाटी मक्याचे दाणे उकडून त्याला मिक्सरला फिरवून घेतले थोडं। त्यानंतर इथे एक छोटी शिमला मिरची मी ॲड करते आहे आणि आता आपण हे सगळं मिश्रण जे आहे ते मिक्स करूया रव्यामध्ये। तुम्हाला भाज्या तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये टाकता येतील। हे सगळं आपण मिक्स करू आणि हे जे मिश्रण आहे ते मी आता इथे पाण्यामध्ये भिजवते आहे। तुम्ही ताकामध्ये भिजवलं तरी पण चालेल, त्याने अजून छान टेस्ट येते ताकात भिजवल्यावरती। पण आत्ता मी इथे पाण्यामध्ये सगळं मिश्रण भिजवते आहे। तर त्यासाठी साधारण एक 2 वाटी पाणी मी याच्यात टाकले, थोडं थोडं करत पाणी ॲड करायचे आणि त्यानंतर आहे ना हे मिश्रण जे आहे ते 15 ते 20 मिनटं आपल्याला झाकून बाजूला ठेवून द्यायचे, की जेणेकरून आपला रवा जो आहे तो छान फुलेल। तर तोपर्यंत आपण हे मिश्रण आता आपण थोडा वेळ झाकून ठेवूया। बघा ते सगळं मिक्स करून घेते आणि मग मी झाकून ठेवते। आता छान मिक्स केले मी आणि एक 15-20 मिनटं झाकून ठेवले। तर बघा 15 ते 20 मिनटं झालेत, त्यात रवा आपला फुलला आहे। तर आता इथे मी 2 मिरच्या आणि थोडं जिरं मिक्सरला वाटून घेतले, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडी हळद टाकली। त्यानंतर मी ते थोडा खायचा सोडा टाकला आहे आणि आता याच्यामध्ये थोडंसं आपल्याला परत पाणी ॲड करायला लागेल, कारण रवा आपला छान फुलला आहे त्यामुळे घट्ट झालं आहे। तर आपल्याला आप्पे करते मी इथे, तर त्यानुसार आपल्याला ह्याची कन्सिस्टन्सी पाहिजे, तर तोपर्यंत आपल्याला थोडं त्यात पाणी ॲड करायचं आहे। याच्यापासून तुम्ही डोसे करू शकता किंवा इडली करू शकता। तर आज इथे मी तुम्हाला आप्पे करून दाखवते। डोसा करायचा असेल तुम्हाला तर त्यामध्ये अजून थोडं पाणी तुम्ही ॲड करा, थोडं पातळ करा बॅटर आणि त्याचे डोसे करा। डोसेसुद्धा ह्या पिठाचे खूप छान लागतात। तर मी इथे आप्पे करण्यासाठी म्हणून तेवढी कन्सिस्टन्सी येईपर्यंत इथे पाणी ॲड केले। परत मी हे साधारण मला वाटतं अर्धी वाटी पाणी याच्यामध्ये ॲड केले। तर बघा छान आपलं बॅटर तयार झाले सरसरीत। एका बाजूला मी आप्पे पात्र गरम करायला ठेवले, तर त्यामध्ये मी इथे थोडं तेल टाकून घेते सगळीकडे। गॅसची फ्लेम जी आहे ती आत्ता मी लोच ठेवली आहे, कारण आपल्याला सगळं बॅटर याच्यामध्ये टाकायचं आहे। आता याच्यात एक एक चमचा बॅटर मी आप्पे पात्रात टाकून घेते आणि मग त्यानंतर याला झाकण ठेवून एक 10 मिनटं तरी आपल्याला वाफ द्यायची आहे, की जेणेकरून एका साईडने आप्पे आपले छान क्रिस्पी होतील, छान त्याला कलर येईल आणि शिजतील पण आपले आप्पे। तर बघा एक 10 मिनटं झालेत, आपले आप्पे एका बाजूने छान झालेत। बघा छान कलर आला एका साईडने। आता हे सगळे आप्पे जे आहेत आपल्याला पलटून घ्यायचे आहेत, की दुसरी साईड पण आपली छान क्रिस्पी होऊन जाईल। हे आप्पे खूप छान लागतात। ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा तुम्ही सॉससोबतसुद्धा खाऊ शकता। तुम्हाला जर माझे हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघा आपले आप्पे खूप छान तयार झालेत। थँक्यू।